रामकृष्ण हरे। गोरक्षबालम गुरुशिष्यपालम शेषाहिमालम शशिखंडभालम कालस्य कालम जितजन्मजालम वंदे जटालम जगदब्जनालम नमः पार्वती पते हर हर महादेव। सर्वांना आदेश आणि रामकृष्ण। कालचा आपला विषय जो होता तो विषय तंत्र आणि मंत्राचा होता आणि आज आपण जे बोलणार आहोत ती नाथ संप्रदायातली पूजा पद्धती या मूळ विषयावर बोलणार आहोत। मला फक्त कोणीतरी सांगावं आवाज व्यवस्थित येतो आहे का? थोडा सिग्नलचा इश्यू आहे। तर आपण सुरुवात करूया। पूजा पद्धती, पूजा आणि ती पण नाथ संप्रदाय। सर्वात पहिले तर इथे सांगणं फार आवश्यक होतं की नाथ संप्रदाय म्हटल्यानंतर आपली वागणूक ही जी आहे ती सर्व संप्रदायांप्रती समानतेची पाहिजे। संदीप राजे आदेश 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 सर्व संप्रदायाप्रती समानतेची पाहिजे। नाथ संप्रदाय आहोत म्हणून काहीतरी आपण वेगळे आहोत आणि आपल्यामध्ये काहीतरी पॉवर आहे आणि आपण काहीतरी भयंकर आहोत, भव्य आणि दिव्य आहोत, ही नाथ संप्रदायाची शिकवण नाही। आणि तसं जर बाकीचे लोक करत असतील तर निदान साधक अवस्थेच्या व्यक्तीने तरी तसं काही करू नये बरं का। कुठलाही संप्रदाय जेव्हा निर्माण होतो, कुठलाही मार्ग जेव्हा प्रस्तुत होतो, प्रेझेंट होतो, एक्झिस्ट असतो, तेव्हा त्या संप्रदायाची इतर संप्रदायाच्या प्रती अनिलजी आदेश रामकृष्ण आहे, इतर संप्रदायांच्या प्रती भूमिका जी असते ती सौहार्दपूर्ण, फ्रेंडली आणि रिस्पेक्टफुल असली पाहिजे बरं का। मैत्रीपूर्ण आणि आदरयुक्त असली पाहिजे बरोबर। आता आपण विषयाला सुरुवात करूया। पार्श्वभूमी आणि पृष्ठभूमी दोनही क्लिअर करणं फार आवश्यक आहे। तर नाथ संप्रदायी पूजा, आता पुनश्च एकदा जेव्हा मी मराठीत सगळं बोलतो आहे तेव्हा महाराष्ट्रामधली एकंदरीत संस्कृती, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली वैचारिक पद्धती याच्यामध्ये प्रचंड फरक येतो आणि इतर राज्यांमध्ये। हे नेहमी लक्षात ठेवावं की कुठल्याही भक्ती मार्गामध्ये राज्य असो, देश असो, याचा फरक पडतो आणि त्याच्यानुसार त्याची पूजा पद्धती, त्याची विचार पद्धती बदलते। इंग्रजीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल सायकोलॉजिकल, जिओग्राफिकल, मी तर इथपर्यंत म्हणेल की म्हणजे फायनान्शियल याचा सुद्धा इफेक्ट आपल्या धारणेवर, आपल्या विचार पद्धतीवर पडतो। त्यामुळे सांगत तसा फरक पडू शकतो। पूजा पद्धती, इथली यूपी मधली पूजा पद्धती, भारतातल्या इतर राज्यांमधली पूजा पद्धती ह्या त्या स्थानाच्या प्राथमिकतेनुसार, प्रायोरिटीनुसार थोड्या बहुत डिफर वेगळ्या असू शकतात, परंतु आपण एकंदरीत युनिव्हर्सल, एकत्रित स्वरूपाने जी पूजा पद्धती ठरवलेली आहे त्याबद्दल आपण बोलूया। संप्रदाय आणि पूजा पद्धती ह्या दोन्ही गोष्टी अनन्य आहेत, एकमेकांशी जुळलेल्या आहेत। पूजा म्हणजे काय तर सर्वात पहिले पूजा म्हणजे त्या भगवंताच्या प्रती, त्या आदरयुक्त व्यक्तीच्या प्रती, त्या संतांच्या प्रती, त्या आपण प्रगट केलेला प्रेमभाव, आदरयुक्त भाव आणि त्यासाठी असताना तो भाव प्रेझेंट होत असताना केलेल्या काही गोष्टी, त्या गोष्टी करत असताना त्याची सुद्धा एक नियमावली असते आणि त्यालाच आपण पूजा म्हणजे इंग्रजीत वर्शिप, आणि त्या पूजेसाठी असलेले नियम ज्याला आपण कर्मकांड किंवा संस्कार म्हणतो किंवा उपचार म्हणतो, माफ करा, ज्याला इंग्रजीत आपण रिच्युअल्स म्हणतो। पुनश्च एकदा पूजा, वर्शिप आणि त्यासाठी लागू असलेले नियम त्याला आपण म्हणतो कर्मकांड, संस्कार किंवा उपचार, ज्याला इंग्रजीमध्ये रिच्युअल्स असं म्हटलं जाईल। तर नाथ संप्रदायाच्या पूजा पद्धतींमध्ये दोन विभाग पडतात, एक साधू संप्रदाय आणि दुसरा संसारिक म्हणजे साधा। या दोन मध्ये जास्त काही फरक नाही,
परंतु त्यांच्या त्यांच्या कंडिशननुसार, त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार हा फरक पडतो. आता नाथ संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही अंग आहेत ते सुद्धा आपण पाहूया. नाथ संप्रदायामध्ये सर्वात पहिले विग्रह पूजा, म्हणजे ज्याला आपण मूर्ती पूजा म्हणतो, ती दुय्यम स्थानावर आहे. नाथ संप्रदायामध्ये मूर्ती पूजा ही दुय्यम स्थानावर आहे, सेकंड पोझिशनवर आहे. मग प्रथम पोझिशनवर काय असेल, तर मग प्रथम पोझिशनवर मानस पूजा आणि ध्यान आहे. हे आपण पुष्कळदा विसरतो बरं का, की नाथ संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाची पूजा काय असेल, तर कॉमन उत्तर असतं ती म्हणजे धुना पूजा. मग धुण्यासोबत चिमटा येतो, मग चिमट्यासोबत आदेश असतो आणि मग काही शाबरी मंत्र असतात. परंतु नाथ संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाची पूजा ही मानस पूजा असते आणि ही मूळतः नाथ संप्रदायाशी संबंधित नाही. तर अगदी शिवमहापुराण सर्वांना विदित असेल, शिवमहापुराणाच्या विश्वेश्वर आणि गिरड संहितेनुसार सुद्धा मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेली आहे. मग तो दत्त संप्रदाय असो किंवा नारायणीय भागवत धर्म सुद्धा जरी असेल तरी यामध्ये मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ मानल्या गेली. अगदी श्रीमंत श्री ज्ञानोबाराय महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जर पाहिलं तर 9व्या आणि 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय महाराज श्री गुरूंची, म्हणजे त्यांच्या गुरूंच्या प्रती, दादा गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रती जी पूजा प्रभूती प्रगट करतात, जी पूजेची मानसिकता प्रगट करतात, ती पूर्णतः मानस पूजाच असते. ते निवृत्तीनाथ दादांना, त्यांच्या सद्गुरूंना, त्यांच्या गुरूंना शिवलिंगाच्या स्वरूपातच पूजन करतात. असो तर प्रथम मानसिकता, प्राथमिकता ही नेहमी मानस पूजेला आणि ध्यानाला दिली पाहिजे. आपलं उलटं होतं, आपण नाथ संप्रदायाची पूजन करत असताना भौतिकतेकडे फार आकृष्ट होतो. आवश्यक आहे, परंतु आवश्यक आणि महत्त्वाचं, इम्पॉर्टंट आणि अर्जंट याच्यामध्ये आपल्याला विभाग करता आले पाहिजे. कुठली पूजा कशासाठी असू शकते, तर पूजा करताना आपली मानसिकता ही 2 प्रकारांची असते. 1, आपल्याला काहीतरी पाहिजे असतं आणि 2, आपल्याला देवच पाहिजे असतो. पहिली मानसिकता ही फार प्रचंड जाणवून पडते की आपल्याला काहीतरी पाहिजे असतं. तर सर्वप्रथम पूजा करत असताना आपण शुद्ध भावनेनी त्या देवतेची सेवा घडते आहे, त्या देवतेच्या प्रती आपला आदरभाव प्रगट होतो आहे, त्या देवतेच्या प्रती आपला असलेला प्रेम संबंध अजून द्विगुणित होतो आहे, या भावनेनी पूजा करावी. एक लक्षात ठेवा पुनश्च की भावे विण भक्ती आणि भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये आपल्याला एक गमक दिलेलं आहे. पुनश्च एकदा काही लोकांचं म्हणणं असेल की नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान आणि त्यात हे ज्ञानेश्वरी का बरं, तर मी सर्वांना अगदी घोषितपणे अधिकार भावनेने सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आपण इतके नशीबवान आहोत, महाराष्ट्रीयन व्यक्ती, मराठी बोलत असलेले व्यक्ती, की आपल्याला नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान हे प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झालेला. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही तत्वज्ञान, अनुभव आणि शब्द सत्य वापरलं ते शब्दांच्याही पलीकडलं होतं, परंतु जे शब्द सत्य ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलं, जी काही आचरण पद्धती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, जी काही वागणूक ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, ती पूर्णतः नाथ संप्रदायाचीच आहे, ती काही वेगळी नाही. त्यामुळे वागणुकीत नम्रता आणि आचरणामध्ये विचित्रपणा असू नये, ही नाथ संप्रदायाची सर्वात मोठी भूमिका आहे. आता नाथ संप्रदायामध्ये धुना पूजन हे सर्वात महत्त्वाचं समजलं जातं. भस्मलेपन, राजूजी आदेश, भस्मलेपन हे तेवढंच महत्त्वाचं. मग आता भस्मलेपन सुद्धा कोणी करावं, तर त्याच्यात सुद्धा काही भेद आहे. काही लोक त्रिपुंड्र लावतात, काही लोकांना त्रिपुंड्र चालत नाही, ते ऊर्ध्व गोपी टिळा लावतात. परंतु एक लक्षात घ्यावं की भस्म लावत असताना, हरीजी महाराज रामकृष्ण आहे, भस्माला धारण करत असताना भस्म हे नेहमी शिवतत्वाचं द्योतक असतं. आता परत काही लोक म्हणतील की आम्ही शिवतत्व मानत नाही
किंवा आम्ही विष्णूंना मानतो, तर हा शुद्ध विचित्र आणि मूर्खपणा आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम नाथ संप्रदायाच्या शिकवणुकीमध्ये सुद्धा कुठेही विष्णू आणि शिव असा भेद नाही. त्रिपुंड्र किंवा भस्म जेव्हा आपण धारण करतो तेव्हा चढी बभूत दिल हुआ पाक, अलख निरंजन आपोआप, या शब्दांचा अर्थ काय? साबरी मंत्र मी सांगितला, अर्धवटच सांगितलाय, पूर्ण सांगणार नाही. चढी बभूत दिल हुआ पाक, अलख निरंजन आपोआप. बभूत म्हणजे भस्म ही कशाचं प्रतीक आहे? भस्म ही त्यागाचं प्रतीक आहे. भस्म ही एकत्वाचं प्रतीक आहे. आणि ती कोणाला समर्पित असेल तर आपण भस्मती माई म्हणतो बरं का. आपण भस्माला सुद्धा, धुण्यामधल्या अंगाराला सुद्धा आपण देवीचं, शक्तीचं स्वरूप म्हणतो. चढी बभूत दिल हुआ पाक. हे त्रिपुंड्र लावल्याने आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. त्रिपुंड्र लावल्यावर आपण स्वतःला सांगितलं पाहिजे की आता या देहावर, या कपाळावर आणि अष्टांगांवर मी भस्म लावल्यामुळे मी आता नाथांचं आहे, मी आता त्या शक्तीचं प्रतीक आहे आणि आता मी पूजेत बसतो आहे. धुना पूजन, त्यातही भेद आहे. साधू समाजाने धुना पूजन करण्याचा परिपूर्ण हक्क आहे. समजा संसारिक व्यक्ती किंवा सामान्य व्यक्ती आहे ज्यांनी सैरीशिंगी धारण केलेली नाही परंतु गुरुमंत्र घेतलेला आहे, अशा व्यक्तीने प्रत्यक्ष धुना पूजन करण्याचा परिपूर्ण अधिकार अंगी बाणवता येतो. गुरूंनी आदेश दिला, एखाद्या साधूंनी तुम्हाला सांगितलं तर धुना पूजा करायला काहीही हरकत नाही. आता धुण्यामधला अंगारा घ्यायचा का? तर स्वतःहून धुण्यामध्ये हात टाकून अंगारा घेऊ नये, भस्म घेऊ नये. ते भस्म घेत असताना त्या धुना मातेप्रती, त्या धुनेच्या प्रती आदरभाव व्यक्त करत काही मंत्रांचा जप करून, इष्ट मंत्र असेल, सिद्ध मंत्र असेल, आणि हे दोन्ही मंत्र जर तुम्हाला येत नसतील तर कुठलाही आटापिटा करायची गरज नाही. नाथ संप्रदायामध्ये सर्वात मोठं वाक्य हे गुरुवाक्य आहे. सर्वात मोठं वाक्य हे गुरुवाक्य आहे. त्यामुळे सद्गुरूंच्या आदेशाने, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, आणि कुठलाही मंत्र जरी येत नसेल तरी सद्गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप करून, धुना देवतेला नमस्कार करून त्यानंतर ते भस्म धुनामधून घेतलं जाऊ शकतं. शक्यतोवर धुनामधलं भस्म घेत असताना किंवा त्याची आपल्याला गरज असताना आपण सद्गुरूंच्या हातून किंवा तिथे उपस्थित असलेल्या साधूंच्या हातून किंवा पंखाजी, संजय नानाजी धोंडगे, आदेश संजयजींकडे सुद्धा गोरक्षनाथांचं ठाणं आहे आणि मी वैयक्तिक तिथे गेलेलो पण आहे. त्यामुळे धुनामधून प्रत्यक्ष अंगारा स्वतःच्या हाताने घेऊ नये. ती एक देवता आहे, तो एक शक्ती समुच्चय आहे. आणि हे पुनश्च एकदा सर्वांना सांगू इच्छितो की धुना में ही बसते शिव और धुना में ही बसते गोरख राम. धुनामध्येच सर्व शक्ती आहे. आता याचं एक प्रमाण आपण सनातनाच्या नुसार ठेवू. काय आहे की प्रमाण देणं हे आवश्यक असतं, कारण आपण ज्या संप्रदायाचं, ज्या मार्गाचं प्रतिनिधित्व करतो तो मार्ग सर्व सत्यांना एकत्रित घेऊन चालणारा मार्ग आहे हे दर्शवणं फार आवश्यक आहे. आपण काहीतरी वेगळे नाही आहोत बरं का. आपल्याला 3 तंगड्या आहेत, 4 हात आहे, 2 मस्तक आहेत, 5 डोळे, असं काही. आपली फक्त उपासना पद्धती वेगळी आहे. जायचं सर्वांना एकाच ठिकाणी. गोरक्ष हा सर्व स्वरूपात अधिष्ठित आहे, त्यामुळे हा सगळा विस्तार करतो आहे. ऋग्वेदीय कालखंडामध्ये वेदांच्या मतानुसार सर्वप्रथम पूजनीय वेद हा ऋग्वेद आहे. या ऋग्वेदामध्ये 10,552 मंत्रांचा समुच्चय आहे. त्याच्यात भेद आहे. कोणी म्हणतं 10,552 असतील, कोणी म्हणतं 10,580 असतील, पण तो भेद पाठभेद राहणारच. हे काही प्रमाणात श्रीमद भगवद्गीतेच्या बाबतीत सुद्धा लागू होतं, हे काही प्रमाणामध्ये स्कंद पुराणाच्या बाबतीत लागू होतं, आणि हेच काही प्रमाणांमध्ये, काही बाबतींमध्ये अगदी ज्ञानेश्वरीला सुद्धा लागू होतं की कालानुरूप ग्रंथांमध्ये पाठभेद निर्माण होतात. परंतु या ऋग्वेदामध्ये 10,552 मंत्रांना 10 अध्यायामध्ये म्हणजेच मंडलांमध्ये विभागल्या गेलं.
पहा बरं का, ऋग्वेदामध्ये 10,552 मंत्रांचा समुच्चय आहे आणि तो मंत्र समुच्चय 10 मंडलांमध्ये आकारला गेला. आता एवढं सगळं का बरं सांगतो आहे? कारण ऋग्वेदामध्ये प्रथम देवता ही अग्नी मानल्या गेलेली आहे, सूर्य. मग आम्ही सूर्याची पूजा कशा माध्यमातून करतो? तर सूर्य तर काही आमच्या जवळ येऊ शकणार नाही. सूर्याची पूजा आम्ही का बरं करतो? कारण तो प्रकाश देतो, तो अग्नीचा प्रतीक आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये अग्निपूजन आणि ध्यान हे फार महत्त्वाचं आहे. मग अग्नी प्रज्वलित करणं आणि त्या धुनाची स्थापना करणं हा नाथ संप्रदायाच्या पूजा पद्धतींचा अनन्य भाग आहे. आणि म्हणून कुठल्याही साधूला सुद्धा ज्यांनी कोणी शैलीशिंगी धारण केलेली आहे त्याला हा आदेश असतो, त्याला ही ऑर्डर असते, त्याच्यासाठी हे बंधन असतं की धुना कुठे जरी दिसून पडला, मग तो धुना प्रज्वलित आहे, तो धुना निरंतर आहे, तो धुना सजीव आहे किंवा सध्या काही कारणापायी कार्यरत नाही, अशा प्रत्येक धुन्याच्या समोर त्याला शैलीशिंगीनी नाद म्हणजे शैलीशिंगी वाजवावीच लागते. धुनाला प्रत्यक्ष आदिनाथ, धुनाला प्रत्यक्ष उदयनाथ पार्वती, धुनाला प्रत्यक्ष दादा गुरु मत्स्येंद्रनाथ महाराज, धुनाला प्रत्यक्ष बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरखनाथ भगवान यांचा निवास समजला जातो. तो शक्ती समुच्चय आहे. त्यामुळे धुन्यातून भस्म घेत असताना, अंगारा घेत असताना शक्यतोर अधिकारी व्यक्तीच्या हातून, साधू व्यक्तीच्या हातून किंवा धुना जो चालवत असेल, ज्याला आपण पंखाजी म्हणतो, त्यांच्या हातूनच तो घ्यावा. आणि जर समजा तिथे कोणी नसेल तर शुचिरभूत होऊन, हे पहा शुचिरभूत होणं का बरं आवश्यक आहे? तो काही कर्मकांडाचा भाग आहे म्हणून नाही बरं का, मुद्दामून सांगतो आहे. तो काही कर्मकांडांचा भाग आहे म्हणून शुचिरभूत नाही व्हायचं, तर आपली आदरयुक्त भावना प्रगट करण्यासाठी. आता सध्या या उदाहरणाला कसं समजून द्यावं? तर सध्या कोरोना चालू आहे. मग कोरोना चालू असल्यामुळे आम्ही हाताला जेवणाच्या अगोदर हातांना धुतो, सॅनिटायझर लावतो आणि मग जेवायला बसतो. खरं तर कोरोना आहे म्हणून आम्ही हे नियम पाळायचे आवश्यक नाही. हा धर्मनियम आहे बरं का, की जेवायला बसायच्या अगोदर हात धुतले पाहिजे, पाय धुतले पाहिजे. आपण कुठून येतो, धुळीतून येतो, घाणीतून येतो, त्यामुळे त्या जेवणाच्या सोबत कुठलाही संसर्ग होऊ नये म्हणून आपण हातपाय धुणं आवश्यक आहे. अगदी तसंच धुनाच्या पाशी जाताना, देवतेच्या पाशी जाताना सुद्धा आपण शुचिरभूत होणं आवश्यक आहे. झालं क्लिअर? कर्मकांडाचा भाग नाही हा कर्मकांडाचा भाग नाहीये, हा मानसिकतेचा, उत्तम मेंटॅलिटीचा भाग आहे की धुनापाशी जाताना शुचिरभूत होऊन जावं. अगदी कुठल्या सद्गुरूंच्या प्रती, कुठल्या साधूंच्या प्रती सुद्धा जाताना, मंदिरामध्ये सुद्धा जाताना आपण त्यासाठीच हातपाय धुतो. तो आदराचा भाग आहे बरं का, तो काही कर्मकांडाचा भाग नाही. आणि हा शुद्ध मानसिकतेचा, उत्तम मेंटॅलिटीचा, मॅच्युरिटीचा भाग आहे. असो, धुनाकडे जाताना किंवा धुनाच्या समक्ष बसत असताना सामान्य सकळ जनांसाठी, संसारिक माणसांसाठी, नवे साधूंसाठी सुद्धा संप्रदाय परंपरेनुसार काही फरक होतो, त्याच्यात फरक असतो. संप्रदाय परंपरेनुसार डोकं हे झाकलं असलं पाहिजे. मग तुम्ही एखादा रुमाल बांधा किंवा एखादं कापड गुंडाळा, धुनापाशी जाताना तुम्हाला पगडी घालायचा, फेटा घालायचा अधिकार नाही, पण डोकं हे झाकलेलं असलं पाहिजे. आता काही लोकांचा प्रश्न होता की देवपूजा करत असताना आमच्याकडे धुना नाही, तर मग आम्ही काय करावं? तर तुम्ही अगदी नवनाथांची तसबीर, कुठलीही तसबीर, म्हणजे नवनाथांचा फोटो असलेला, दत्तात्रेयांचा फोटो असलेला एखादा चित्रसमुच्चय किंवा गोरक्षनाथ महाराजांचा चित्रसमुच्चय हा इतर देवतांसोबतच ठेवून पहा बरं का, अगदी सांभाळून सांगतो आहे. ही तसबीर, हा फोटो, हे छायाचित्र इतर देवतेंच्या फोटोसोबत ठेवूनच तुम्ही पूजा करावी. देवांमध्ये भेद करू नये बरं का. घट घट गोरख बिराजे, हा जो गोरक्षनाथ आहे ज्याची आपण पूजा करतो, हा जो अनंत आदिनाथाचा, शंकराचा अवतार आहे,
हा सर्वत्र सर्व शक्तींमध्ये सर्व देवता रूपांमध्ये आपल्या समक्ष उभा ठाकतो. त्यामुळे इथे इतर देवतांमध्ये आणि गोरक्षनाथांच्या तसबिरीमध्ये नवनाथांच्या तसबिरीमध्ये कुठेही भेद करू नये. गजाननजी बापू, जय गुरु गोरक्षनाथ आणि आदेश. आता काही लोकांची टीका ही पण आहे, काही लोक भेदानी फार पछाडलेले असतात. त्यांच्या मनात द्वेष इतका निर्माण झाला असतो की तो द्वेष तो या नाथ संप्रदायाच्या देवतांमध्ये सुद्धा अधिष्ठित करतात. गोरक्षनाथ महाराजांना नाथ संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलाही संप्रदाय, फार सांभाळून ऐका बरं का, कुठलाही संप्रदाय निर्माण होत असताना त्या संप्रदायाची एक प्रमुख पूजा पद्धती आणि देवता असते. कुठलाही संप्रदाय पहा, आणि त्या संप्रदाय पूजा पद्धतीमध्ये त्या संप्रदायाला उद्गाता म्हणजे प्रमुख असा एक व्यक्ती आपण प्रदर्शित करतो. महाराष्ट्रीयन संप्रदायामध्ये, महाराष्ट्रीयन भाषेमध्ये हे समजून सांगायचं झालं तर वारकरी संप्रदाय जो नाथ संप्रदायाचाच अनन्य भाग आहे. पुनश्च एकदा हा सर्वांना एक प्रकारे विनंती स्वरूप आदेश आहे की वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे वेगळे नाही. आणि तसं जर कोणी म्हणत असेल तर त्याला वारकऱ्यांचं तत्वज्ञान आणि नाथांचं तत्वज्ञान हे वेगळं वाटायचं काही कारणच असू शकत नाही. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे परिपूर्ण नाथ संप्रदायाचंच तत्वज्ञान आहे. आणि नाथ संप्रदायाची शिकवण म्हणजेच ज्ञानेश्वरादी संतांनी प्रगट केलेले अनुभव आहेत. नवनाथजी, गुरु गोरक्षनाथ विजय तेतराम, आदेश. आता श्यामजी महाराज ज्ञानेश्वर आणि आदेश. आता याच प्रकारे नाथ संप्रदायाच्या पूजा पद्धतीचा, नाथ संप्रदायाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्याप्रमाणे ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेव हे प्रमुख व्यक्ती उद्गाता मानल्या जातात वारकरी विचारधारेमध्ये, अगदी तसंच नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरक्षनाथजी महाराज हे प्रमुख मानल्या जातात. त्यामुळे इथे कोणाला कानिफनाथ दादांची पूजा करायची असेल, मत्स्येंद्रनाथ दादांची पूजा करायची असेल, किंवा चरपटीनाथ महाराज असतील, जालंधरनाथ भगवान असतील, यांची पूजा करताना सुद्धा कुठलाही भेद मनात ठेवण्याची गरज नाही. अनेक महाराष्ट्रात पुणे जुन्नर भागामध्ये अनेक ठिकाणी कानिफनाथ दादांचे मंदिर आहेत. आता तिथे कुठेही गोरक्षनाथांचा फोटो तसबीर नाही म्हणून वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. तिथे कानिफ जरी बसलेले असलेत, कानिफ दादा जरी विराजमान असले तरी ते प्रत्यक्ष गोरक्षच आहे. त्यामुळे परत या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींनी स्वतःचंही मस्तक खराब करून घेऊ नका आणि दुसऱ्याचंही मस्तक खराब करून घेऊ नका. आदेश, आदेश, पूनमताई आदेश. गोरक्षनाथ महाराज हे आम्ही आद्य मानले. आता गोरक्षनाथांना आद्य मानल्यानंतर नाथ संप्रदायाच्या पूजा या कधी पण गजानन गणपतीच्याच उच्चाराने होतात. ऐकून घ्या बरं का. नाथ संप्रदायाच्या सगळ्या पूजा या गणेश महाराजांच्या गजानन गणपतींच्याच आदेशाने, त्यांच्याच नामाभिधानाने, त्यांच्याच उच्चाराने सुरू होतात. एक पुनश्च लक्षात घेवावं आणि मला सांगू द्या की नाथ संप्रदायाची पूजा पद्धती चैतन्य महाराज आदेश, भानुदास एकनाथ, हो एकनाथ परंपरेचे चैतन्य महाराज. तर नाथ संप्रदायाची पूजा पद्धती ही काही वेगळी नाही. सनातन धर्माच्या किरणजी आदेश, सनातन धर्माच्या नियमांमध्ये सर्वप्रथम पूजनीय देवता ही गजानन गणपती, गणेश, वरद, विनायक एकदंतच आहे. तो नियम इथे नाथ संप्रदायामध्येच लागू होतो. आणि तसं पण नवनाथांच्या 9 नावांमध्ये गजानन गणपती महाराज हे स्वतः गजबेली, गजकंथडनाथ, प्रत्यक्ष गणपती म्हणजेच आदिनाथ भगवान शंकराचे पुत्र आणि उदयनाथ पार्वतींचे पुत्र हे गणपती या रूपाने गजबेली, गजकंथडनाथ गणेशजी
या रूपाने नाथ संप्रदायामध्ये प्रमुख नवनाथांमध्ये विराजित आहे। त्यामुळे नाथ संप्रदायाच्या कुठल्याही पूजेमध्ये गजानन गणपतींना वंदन करून त्यांचं स्मरण करूनच पूजा सुरू होतं। सतनमो आदेश गुरुजी को आदेश, ओम गुरुजी मूल चक्र को कर लो पाक, परसो परम ज्योति प्रकाश, गणपती स्वामी सन्मुख रहे, रिद्धी बुद्धी गणपती गहे, असे काही मंत्र आहेत। ते मंत्र जरी येत नसतील कोणाला तरी ओम गंग गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः, अगदी एवढं सुद्धा येत नसेल तर गणपती बाप्पा मोरया, सतनमो आदेश गुरुजी को आदेश म्हणून पूजेला सुरुवात करावी। गजानन गणपतीचं स्मरण झाल्यानंतर, गजानन गणपती महाराजांचं स्मरण झाल्यानंतर गुरु गोरक्षनाथ महाराजांचं स्मरण करावं। कारण नवनाथ संप्रदाय हा आदी आणि अनादी आहे। सनातन जरी असला तरी या संप्रदायाचे उद्गाता, मूळ पुरुष, प्रथम पुरुष हे भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज आहे। त्यांचं स्मरण केल्याने ऑटोमॅटिक आपोआप भगवान आदिनाथांचं सुद्धा स्मरण होतं, उदयनाथांचं सुद्धा स्मरण होतं। नवे नवनाथ 84 जेवढे काही सिद्ध आहेत त्यांचं सुद्धा स्मरण होतं। गुरु गोरक्षनाथांचं स्मरण झाल्यानंतर काय करावं तर आम्ही पाण्याला सुद्धा, जलदेवतेला सुद्धा नमन करावं। आम्ही नवनाथांचं स्मरण करावं। नवनाथांचं स्मरण झाल्यानंतर आसन मंत्र जो असतो, आसनाला फार महत्व आहे बरं का। अगदी श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आसनाला फार महत्व दिलेलं आहे। आसन म्हणजे आपण बसल्यानंतर खाली काय घ्यायचं ते आसन नाही बरं का। तर आपण कोणी पद्मासनात बसतं, कोणी सिद्धासनात बसतं, कोणी सुखासनात बसतं, तो भाग वेगळा। परंतु आपण पूजेसाठी ज्या जागेवर बसलेलो आहे त्या धरती मातेप्रती सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करावे। एक लक्षात असू द्या, शरदजी जय शिवगोरक्ष, राजूजी आदेश आणि क्षितिजजी आदेश, सर्वांना आदेश। त्यामुळे आसन मंत्र जर येत नसेल तर अगदी नम्रतेने धरती मातेला प्रणाम करावं। धरती माता तू बडी तुमसे बडा नकोय, जो तुमरी कृपा होय, हे सगळे शब्द समुच्चय जे आहेत ना, हे सगळे परत शाबरी भाषेमधले आहे बरं का। आपल्याला त्याचा अर्थ का कळत नाही किंवा का लागत नाही, कारण ती भाषा फार जुनी आहे। ही 8व्या शतकाच्या सुद्धा पहिलीची भाषा आहे आणि साहजिक त्या भाषेचा वापर शाबरी मंत्रांसाठी किंवा नाथ संप्रदायाच्या मंत्रांसाठी केला गेला असल्यामुळे आपल्याला ती भाषा परिपूर्ण परिचित नसल्यामुळे आपल्याला ते शब्द विचित्र वाटतात। गजाननजी बापू, गुरु गोरक्षनाथ महाराजांचं मुख्य स्थान हे नेपाळ आहे की नाही या बाबतीत आपण उत्तर देऊया। पहिले आपण पूजा पद्धती पूर्ण करून घेऊ, सांगतो ते पण। तर आपण धरती मातेला प्रणाम करावं आणि 5 महेश्वर म्हणजे पंचशंकराच्या साक्षीने आपण त्या आसनावर सिद्ध व्हावं, बसावं। आणि त्यानंतर त्यानंतर आपण भस्म धारण करावं। तर भस्म धारण करत असताना आपल्याला भस्म गायत्री मंत्र जर माहीत नसेल, नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरक्ष गायत्री, भस्म गायत्री, अलील गायत्री, शिव गायत्री, रुद्र गायत्री अशा अनेक गायत्रींचा समुच्चय किंवा मंत्र प्रकार आहे। तो जर माहीत नसेल किंवा आपल्याला लक्षात जर नसेल तर आपण भगवान आदिनाथांचं म्हणजे शंकरांचं स्मरण करून ओम नमः शिवायचा जाप किंवा गुरुमंत्राचा जाप करून त्या धुनाला, भस्माला सर्वप्रथम हातावर घेऊन गायत्री मंत्राचं प्रोक्षण करून ते भस्म धारण करावं। शक्यतोवर भस्म धारण केल्यानंतर त्रिपुंड्र लावतोय आपण, शरीराच्या अष्टांगांवर त्याला धारण करतो आहे। संप्रदाय परंपरेनुसार त्यात सुद्धा फरक पडतो बरं का। भस्म धारण केल्यानंतर शक्यतोवर उजव्या हाताच्या अंगठ्याने भस्माला घ्यावं आणि ते भस्म टाळूला लावून तो हात पूर्ण फिरून पुनश्च एकदा टाळूला लावून नंतर कपाळाला लावून गोरक्षनाथांना आदेश करावा। आणि त्यानंतर पुढले काही प्रक्रिया असतील कोणाच्या, कोणी गादीची पूजा करतं, कोणी धुनाची पूजा करतं, परंतु पूजेची सुरुवात ही अशाच पद्धतीने झाली पाहिजे।
तुमची पूजा ही नम्रतेचं द्योतक असलं पाहिजे. तुमची पूजा म्हणजे काही ताड तांडव असणं काही आवश्यक नाही बरं का. असो, तुमची पूजा झाली. आता नाथ संप्रदायामध्ये एक फार मोठी गफलत प्रकाशित आहे. लोकांमध्ये एक चुकीचा समज आहे की नाथ संप्रदायामध्ये संस्कृत मंत्रांचा उपयोग होत नाही. तर नाथ संप्रदायाच्या पूजांमध्ये सर्वप्रथम शाबरी मंत्रांचाच, रुद्र गायत्री, गोरक्ष गायत्री, अलिल गायत्री, शिव गायत्री यांचा किंवा नादजनियूंचा, नादजनियू मंत्र असेल, भगवा मंत्र असेल, चिमटा मंत्र असेल यांचा उपयोग होतो. परंतु त्या मठामध्ये असलेल्या देवतेनुसार, त्या मठामध्ये अधिष्ठित असलेल्या देवता प्रकारानुसार संस्कृत मंत्रांचा देखील उपयोग होतो. पुनश्च एकदा सांगतो, सनातन परंपरेनी, वेद परंपरेनी जे मंत्र दिलेले आहे संस्कृत मंत्र, त्या मंत्रांच्या प्रती आदरभाव ज्याच्यामध्ये नाही तो नाथ संप्रदायी स्वतःला म्हणवू नये. आलं लक्षात? आपण वेगळे नाही, आपण सनातनांचंच अंग आहो, आपण हिंदू धर्माचंच अंग आहो. आपल्या साधू समाजानी, नाथ संप्रदायानी जो भगवा धारण केलेला आहे हे प्रत्यक्ष माता पार्वतींनी दिलेलं वस्त्र आहे. हा रंग प्रत्यक्ष माता पार्वतींनी अखंड साधू समाजाला, नाथ संप्रदायाला दिला. त्यामुळे नाथ संप्रदायाच्या साधू परंपरेमध्ये देखील अंगावर कुठल्याही रंगाचं वस्त्र धारण करता येऊ शकतं. त्याला कुठलंही बंधन नाही. त्याला पिवळा वाटला पिवळा रंग धारण करू शकतो, शुभ्र वस्त्र असेल शुभ्र वस्त्र धारण करू शकतो, माझ्यासारखा हा चॉकलेटी रंग असेल तो पण धारण केला जाऊ शकतो. परंतु पूजा करत असताना किंवा एखाद्या म्हणजे पूजनीय व्यक्तीसमोर, गुरु व्यक्तीसमोर जात असताना तुमच्या शरीरावर, तुमच्या जवळ भेख भगवा म्हणजे भगवं वस्त्र असणं आवश्यक आहे बरं का. याला आम्ही नुसतं भगवा म्हणत नाही, तर आम्ही याला भेख भगवान म्हणतो बरं का. नाथ संप्रदायामध्ये जेव्हा बैठक आणि मंडली निर्णयासाठी बसते, म्हणजे कुठलाही सामूहिक निर्णय घेत असताना साधू समाजामध्ये किंवा आखाड्यांमध्ये सर्वात मानाचं स्थान हे भेख भगवानाला, म्हणजेच या भगव्या रंगाला, भगव्या वस्त्रालाच आहे. हे पार्वतीचं रज आहे बरं का. उदयनाथ पार्वती महाराजांचं हे रज आहे जे त्यांनी या संपूर्ण नाथ परंपरेला, सनातन परंपरेला दिलेलं आहे. त्यामुळे भेख भगवान हा सर्वोच्च न्यायकर्ता आपण मानला जातो. त्यामुळे धुनाजवळ जात असताना, एका सद्गुरूंजवळ जात असताना, महनी व्यक्तीच्या समोर जात असताना आपल्याजवळ शक्यतोवर भगवं वस्त्र प्रातिनिधिक स्वरूपाने असणं आवश्यक आहे. तुम्हाला ज्या रंगाचे वस्त्र धारण करायचे त्या वस्त्राचे रंग धारण करा, परंतु एक भेख भगवा म्हणजे एक भगवं वस्त्र आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या गळ्यात कुठली माळ असावी? शक्यतोवर प्राथमिकतेने माळ ही रुद्राक्षाचीच असावी. परंतु गुरु उपदेशानुसार, आपल्या उपचार पद्धतीनुसार जो काही फरक निर्माण होतो, तर त्यामध्ये तुम्ही कमल गट्ट्यांची माळ असेल, तुळशीची माळ असेल, स्फटिकाची माळ असेल, वैजयंती माळ असेल, या सगळ्या माळी आपल्या गुरूंच्या उपदेशानुसार वापरू शकता. सद्गुरूंच्या समोर गेल्यानंतर, श्री गुरूंच्या समोर गेल्यानंतर, प्रत्यक्ष नाथजींच्या समोर गेल्यानंतर साधू समाजाला पहा बरं का, संसारिक मनुष्याला सैली शिंगी दिल्या जात नाही. संसारी मनुष्याला, लग्न झालेल्या मनुष्याला सैली शिंगी दिल्या जात नाही. मी असे अनेकोत्तम प्रकरणं पाहिले आहेत की जिथे संसारिक माणसाला सैली शिंगी दिल्या गेलेली आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, आणि अशा माणसाला जर समजा तुम्ही हे विचारायचा प्रयत्न कराल की हे काय आहे, तर तो व्यक्ती आपल्याला उपदेश देताना सांगतो की माझं लग्न झालेलं जरी असलं तरी ते शिवशक्ती आहे, म्हणजे मी शिव आहे आणि माझी बायको शक्ती आहे. पण मला एक नवलाचा प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारावासा वाटेल. मी काही कोणावर टीका करत नाही, परंतु हा बाजारीपणा आणि मनमुखी जो चालू आहे त्याच्यावर कुठेतरी अंकुश लागावं म्हणून, की तुमची पत्नी ही शक्ती आणि तुम्ही जर शिव आहात, संसारिक माणसासाठी ठीक आहे, परंतु नाथ संप्रदायामध्ये स्वतःचं मार्केटिंग करत असताना, आपण काहीतरी विशेष आणि अलौकिक आहे असं दाखवत असताना
गुरु गोरक्षनाथ महाराजांना, दादा गुरु मत्स्यनाथजी महाराजांना, चारपटीनाथजी महाराजांना, संतोषनाथजी महाराजांना त्यांना शिवशक्ती कळलं नाही का? मग त्यांनी का लग्न नाही केलं? कारण काही नियम असतात. गुरुमुखी आणि मनमुखी याच्यामधला हा फरक असतो. त्यामुळे शैलीशिंगी धारण करणाऱ्या व्यक्तींनी सद्गुरूंकडे जात असताना तिथे शैलीशिंगी फुंकणं आवश्यक आहे. धुनाच्या समोर फुंकणं आवश्यक आहे. कुठल्याही मंदिरात गेल्यावर त्या मंदिरातल्या विग्रहासमोर म्हणजे मूर्तीसमोर, धुनासमोर आणि सद्गुरूंसमोर, स्वतःच्या गुरूंसमोर ज्यांच्याकडून मंत्र घेतलाय त्यांच्या समोर शैलीशिंगी फुंकणं, नाद जनेऊ ज्याला आपण जानवं म्हणतो, नाद जनेऊ हे वाजवणं, नाद वाजवणं अत्यंत आवश्यक आहे. मग संसारी व्यक्तींनी काय करावं? तर संसारी व्यक्तींनी दर्शन गायत्री मंत्र हा पाठ करणं आवश्यकच आहे. तो पाठ केलाच पाहिजे, तो पाठ झालाच पाहिजे. कुठल्याही देवतेसमोर, कुठल्याही धुनेसमोर, कुठल्याही सद्गुरू व्यक्तीसमोर गेल्यावर आपल्या हातांची अशी भूमिका करून तिथे दर्शन गायत्री मंत्र म्हणूनच त्यांना प्रणाम करावा. हा दंडक आहे, हा संप्रदायाचा नियम आहे. परत हा कर्मकांड नाही, हा प्रेमभाव, आदरभाव आहे. कर्मकांडाच्या मानसिकतेतून जर आपण करायला गेलो तर तिथे भेद निर्माण होतो. प्रेम आणि आदराच्या भावनेने आपण जर कुठली गोष्ट करायला गेलो तर त्यांनी पुण्य प्राप्त होते, मन शुद्ध होते. नुसती भस्म धारण करून, भगवा धारण करून, कुठली तरी माळ धारण करून आणि कुठल्या तरी पंथाचं लेबल लावून नेतेगिरी करण्याच्या ऐवजी, लीडरकी करण्याच्या ऐवजी हे सगळे उपचार, ह्या सगळ्या पद्धती ह्या मनशुद्ध करण्यासाठी आहे. तुम्हाला प्राप्त काय करायचंय? तुम्हाला गोरक्षनाथांना प्राप्त करून घ्यायचंय. तुम्हाला नवनाथांची करुणा प्राप्त करून घ्यायची आहे, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. या प्रेम भावनेनी आणि आदरयुक्त भावनेनी हे सर्व करावं. नाथ संप्रदायामध्ये साधू समाजाप्रती अत्यंत आदरयुक्त भाव असणं आवश्यक आहे. त्यामुळे विशेष करून महाराष्ट्र प्रदेशामध्ये शैलीशिंगी धारण करणारा कुठलाही साधू जर दिसतो तर त्याला आसन देणं फार आवश्यक आहे. तो आदरयुक्त भाव, रिस्पेक्ट आपण ठेवणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. शैलीशिंगी धारण करणारा हा प्रत्यक्ष नाथ संप्रदायाचा एक प्रकारे उद्वर्यू, उद्गाता किंवा रिप्रेझेंटेटिव्ह समजल्या जातो. साधू पाहिल्यानंतर तिथे भेद करणं म्हणजे मूर्खता आहे. एक प्रश्न अजून असा होता जो खूप लोकांनी प्रामुख्याने विचारलेला आहे की नवनाथ भक्तिसाराचं पारायण करावं का? अगदी आदरयुक्त भावनेने नवनाथ भक्तिसाराचं पारायण करावं. या बाबतीत एक नियम फार आवश्यक त्यांनी सांगून ठेवतो आहे. अंतःकरण पवित्र असावं, मन पवित्र असावं. मग तिथे नियमांचा फार बडेजाव करून त्या ग्रंथाला एक प्रकारे घाबरत पारायण करण्याऐवजी तो नवनाथांचं, आपल्या वडीलधाऱ्या, आपल्याला सांभाळणाऱ्या नवनाथांचं चरित्र ग्रंथ आहे. या पवित्र भावनेने अगदी कोणीही, कुठलाही व्यक्ती त्याचं पारायण करू शकतो. स्त्री पुरुष भेद, छोटा मोठा भेद, आम्ही नाथपंथी आणि दुसरे कोणी नाथपंथी नाही, ह्या सगळ्या भावना शून्य जर होत असतील तरच आपल्याला सांप्रदायिक किंवा भक्त म्हणून घ्यायचा अधिकार आहे. एक लक्षात घ्या, सर्वांना समाविष्ट करून सर्वांना सोबत घेऊनच उपासना होत असते. आणि हाच प्रयत्न गुरु गोरक्षनाथ महाराजांनी त्यावेळेस केला. आपल्या बापांनी, गुरु गोरक्षनाथ महाराजांनी, ज्ञानदेवांनी सर्वांना समवेत घेऊन, सर्वांना सोबत घेऊन उद्धार करून घेण्याची शिकवण आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपण काहीतरी वेगळे आहोत, नाथपंथी आहोत म्हणून आपली भाषा अधिकाराची, गाव गुंडांसारखी असावी, तर हे बरोबर नाही बरं का. नाथ संप्रदायी व्यक्ती हा जबाबदारीने वागला पाहिजे. त्यांनी लोकांना आत्मज्ञानाकडे प्रकाशित केलं पाहिजे. त्यांनी लोकांना आत्मसुखाकडे प्रकाशित केलं पाहिजे. आलं का लक्षात? त्यामुळे नाथ संप्रदायाच्या बाबतीत ही जी एक बदनामी निर्माण होत चाललेली आहे की ते कर्णिकांड करणारे, भूत बबूतवाले, गरम डोक्याचे,
शीघ्र कोपी, हे सगळे अशा व्याख्या कुठेच नाथ संप्रदायाच्या नाहीत बरं का. नाथ संप्रदायाचे साधू हे नम्रतेचं प्रतीक आहे. हो हो हो, आजही आपण नाथ संप्रदायाच्या साधूंना भेटावं. ज्ञानाच्या उच्च अवस्थेवर ते विराजमान आहे. त्यांना वेद, उपनिषद, पुराण, सुरती, नादबिंदू यांचं ज्ञान आहे. ते काही भाम भूम लेंडीफूस करत बसत नाही बरं का. त्यांना तुम्ही पुराण विचारावं, त्यांना तुम्ही उपनिषद विचारावे, त्यांना तुम्ही सत्य विचारावं, ते सांगतात. त्यांचा वेश बावळा जरी असला तरी आतून, ज्याप्रमाणे समर्थ स्वामी रामदास म्हणतात, वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा, नाना देशीचे लोक नाना येऊनी जाती. त्यामुळे नाथ संप्रदायी साधू, नाथ संप्रदायी साधक हा ज्ञानी असला पाहिजे, उपद्रवी नाही बरं का. तुम्ही नाथ संप्रदायामध्ये नाथ संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना, मी नाथ संप्रदायी आहे असं लोकांना दर्शवित असताना स्वतःला नेहमी हे विचारा की तुम्ही साधक आहात, तुम्ही अभ्यासू आहात की उपद्रवी आहात. ऐका, लक्षात घ्या, या उपद्रवी लोकांपायीच नाथ संप्रदायाचा, नाथ परंपरेचा अपमान होतोय. आपल्याला पूजा करताना सुद्धा एक दिवा लावून अगदी मनाने त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये गोरक्षनाथांना जरी पाहत आहात तरी आपल्याला गोरक्ष प्रसन्न होतात आहे बरं का. मी आवर्जून सांगू इच्छितो आणि आपण सर्वांनी आवर्जून ऐकावं. भगवान गुरु दत्तात्रय आणि भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज हे स्मरण मात्र संतुष्ट आहे. यांचं स्मरण जरी केलं अगदी मनाने, अंतःकरणाने, तरी हे संतुष्ट होतं. एक अपडेट आता फेसबुकवर फिरतो आहे. त्या अपडेटमध्ये मी फक्त एक छोटी गोष्ट ॲड करू इच्छितो की दानानी धनाची शुद्धी होते. दानानी धनाची शुद्धी होते. अजून त्यांनी काय सांगितलं होतं की निष्कर्मतेनी कर्माची शुद्धी होते, पूजापाठीनी शरीराची शुद्धी होते. परंतु ते एक गोष्ट विसरलेत की नामानी, नाम जपानी या तिन्हींच्या पलीकडे, म्हणजे तन, मन आणि धन यांच्या पलीकडे सुद्धा जी वस्तू आपल्या जवळ आहे ते म्हणजे अंतःकरण, हे नामानी शुद्ध होतं. आणि नाथ संप्रदायामध्ये नामाला देखील अनन्य महत्त्व आहे. नाथ संप्रदायाच्या बाबतीत अजून एक प्रश्न पुढे प्रकाशित झाला आणि तो प्रश्न असा होता, सगळं काही या सेशनमध्ये घेतल्या जाणार नाही. नाथ संप्रदायामध्ये काही लोक ते कापड टाकून कानांमध्ये मंत्र देतात. सर्वप्रथम नाथ संप्रदायामध्ये कानांमध्ये कान फुंकून मंत्र देण्याची परंपरा नाही, कुठेच नाही. हा त्या प्रदेशाच्या प्रभावांतर्गत झालेला बदल असेल, परंतु फुंकत नाही, हम ध्यान फुंकते. त्यामुळे कान फुंकणारा मंत्र हा नाथ संप्रदायात दिला जात नाही. हां, श्री गुरु किंवा सद्गुरुनाथ महाराज आपल्या शिष्याला एकांतात गुरुमंत्राचा उपदेश करतात. तो उपदेश कसा होतो, तो मंत्र काय होतो, हा फक्त त्या गुरुमध्ये आणि त्या शिष्यांमधलाच विभाग असतो. नाथ संप्रदायामध्ये, संप्रदायाशी पद्धतीमध्ये, साधू संप्रदायामध्ये तुम्ही तेव्हा 5 गुरु साधू बनत निर्माण होतात, करावे लागतात. तो भाग वेगळा. संप्रदायामध्ये ओके, तर नाथ संप्रदायामध्ये आपण गुरूंना आदेश करत असताना सुद्धा, देवतेला आदेश करत असताना सुद्धा आपली नजर, आपले डोळे हे सद्गुरूंच्या डोळ्यांमध्ये टाकायचं आहे. ही जी शक्ती असते, ही नजर में नजर देखिया, म्हणजे गोरक्षनाथ महाराजांचा आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचा जो संवाद आहे, त्यात गोरक्षनाथ महाराजांनाच मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात आहे की या नजरेतली जी ज्योती आहे, या नजरेतली जी ज्योती आहे, त्या नजरेतल्या ज्योतीमधूनच मी तुझ्यात प्रवेश करतो. त्यामुळे नाथ संप्रदाय हा नजरेला नजर भिडवणारा आणि सद्गुरूंच्या सोबत एकांतामध्ये मंत्र घेणारा संप्रदाय आहे. हा कान फुंकणारा मंत्र संप्रदाय नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नाथ संप्रदायामध्ये संसारी गादी नाही. नाथ संप्रदायामध्ये संसारी गादी नाही. अपवाद
अपवाद फक्त आणि फक्त महाराष्ट्रातली एकनाथ परंपरा आहे. नाथ संप्रदायामधली कुठलीही गादी ही संसारिक नाही. मात्र आणि मात्र एकनाथ परंपरा जी आहे महाराष्ट्रातली, ज्यामध्ये नवनाथ 84 सिद्ध यांच्या नामावलीमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं सुद्धा नामाभिधान आहे आणि अंजनगाव सुरजी देवनाथ परंपरा, देवनाथजी महाराजांचं सुद्धा 84 सिद्धांमध्ये नाव समाविष्ट आहे. अशा 2 गाद्या, ज्याला आपण एकनाथ परंपरेच्या मध्येच, या फक्त 2 गाद्या संसारी गाद्या ह्या नाथ संप्रदायामध्ये अधिष्ठित आहे. इतर सर्वत्र जेथे कुठे नाथ संप्रदायाचं अधिष्ठान आहे किंवा गादी आहे, त्या सर्व ह्या साधू संप्रदायाच्या गाद्या आहेत. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. सैली शिंगी ही संसारी माणसाला नसते. तिसरी गोष्ट, तंत्र आणि मंत्र याचं अधिष्ठान आणि विशेष धुना पूजा करणारा व्यक्ती किंवा धुना प्रज्वलित करणारा व्यक्ती हा नेहमी साधूच असतो, संसारिक नाही. आणि हे लक्षात ठेवा, नाथ संप्रदायामध्ये संन्यास हा शब्द सर्वोच्च नाही. संन्यासाला बंधन आहे, त्याला आचरण पद्धती आहे, त्याला कर्मकांड आहे. नाथ संप्रदायामध्ये साधू हा शब्द सर्वोच्च मानला गेलेला आहे. अगदी तुम्हाला नवल वाटेल, कबीरजी महाराजांच्या रचनेमध्ये कहत कबीर सुनो भाई साधो हा शब्द नाथ संप्रदायाचा आलेला आहे. कबीरजी महाराज हे स्वतः गोरक्षनाथाच्या प्रभावातले आहे आणि गोरक्षनाथांवर कोणाचा प्रभाव होता हे जाणून घेत असताना साहित्यिक लोक त्यांच्या बुद्धीनुसार पुस्तकांमधून वाचून पानं पलटवून गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीत वक्तव्य करतात. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट पहा बरं का, तुमच्या सर्वांसाठी सुद्धा विनंतीपूर्वक ऐकण्याची सूचना करतो की कुठलीही गोष्ट पुस्तकांमधून पानं पलटवून ऐकून जर समजा हुशार झालं असतं तर आपण फक्त पुस्तकं पलटून आणि पानं पलटूनच मोठं झालो असतो. आपल्याला आईवडिलांची सुद्धा गरज पडली नसती. अनुभव सुद्धा आपण पुस्तकांमधूनच घेतले असते. आवश्यक आहेत, ग्रंथ आवश्यक आहेत, त्यांमधले प्रमेय प्रमाण आवश्यक आहेत, परंतु त्या संप्रदायामध्ये उपासना पद्धतीमध्ये जाऊन त्यातल्या गुरु व्यक्तीला, त्यातल्या सद्गुरू व्यक्तीला शरण जा, त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवाचं अमृत प्या, स्वतः अनुभव समृद्ध व्हा. नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांना कंपेअर करण्यात, दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यातच जाईल, हातात काही राहणार नाही. त्यामुळे नाथ संप्रदाय हा सर्वंकष संप्रदाय आहे. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी त्या काळी सर्व जातींच्या, सर्व प्रकारातल्या, सर्व वर्णांच्या आणि सर्व परिस्थितीच्या लोकांना या जोगी संप्रदायात आणलं. हा अनन्य संप्रदाय आहे आणि जेव्हा आपण हा भेद निर्माण करू तेव्हा आपण गोरक्षनाथ महाराजांचं स्मरण करावं, ज्ञाननाथ महाराजांचं, ज्ञानदेवांचं स्मरण करावं. नाथ संप्रदायामध्ये सर्वात मोठा बीज मंत्र, नाथ संप्रदायाचा सर्वात मोठा बीज मंत्र हा ओम शिव गोरक्ष योगी आहे. ओम शिव गोरक्ष योगी. परंतु हा मंत्र कुठल्या तरी अधिकारी व्यक्तीकडून, सद्गुरूंकडून प्राप्त करून त्यानंतरच याचा जप करावा असा दंडक आहे. सरते शेवटी धुनामधून अंगारा घेत असताना शक्यतोवर अधिकारी व्यक्तीकडून किंवा साधूंकडूनच तो घ्यावा. धुनाच्या समोर जाताना शुचिरभूत होऊन जावं. शक्यतोवर डोक्यावर कुठला तरी कापड बांधलेला असावा. पूजा करत असताना, पूजेला बसत असताना धूप अवश्य जाळावा. पंचारती ही विशेष महत्वाची आहे. पंचारती आणि धूप हे विशेष महत्वाचे आहे. शंख पूजन आणि शंखाचा, घंटेचा उच्चार हा देखील तितकाच महत्वाचा आहे. गोरक्षनाथ महाराजांची आरती आहे, ती येत नसेल तर नवनाथांची आरती आहे. आणि यापैकी कोणालाही काही जरी येत नसेल तरी शुद्ध अंतःकरणाने आणि शुद्ध मनाने गोरक्षनाथ महाराजांचं, भगवान शंकरांचं, भगवान नारायणांचं नाम घेऊन ती पूजा करावी. मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ. आणि आजपा गायत्री जी आहे, आजपा गायत्री हा सर्वश्रेष्ठ साधना ध्यान मंत्र नाथ संप्रदायामध्ये म्हटल्या गेलेला आहे. त्या आजपा गायत्रीला कुठलंही बंधन नाही. आता तुम्ही म्हणाल हे आम्ही पहिल्यांदा ऐकतो आहे, तर याचा उल्लेख
श्रीमंत ज्ञानदेव महाराजांनी 8व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे आणि याचा अगदी स्पष्ट उल्लेख त्यांच्या हरिपाठामध्ये सुद्धा आजपा जपणे उलट प्राणाचा, ही जी आजपा गायत्री आहे ही सर्वोच्च साधना मंत्र पद्धती आहे. ही सद्गुरूंकडून प्राप्त करून घ्यावी, हिची साधना करावी आणि आनंदाने गुरु गोरक्षनाथ महाराजांचं सान्निध्य आशीर्वाद प्रगट करून घ्यावा. सद्गुरूंना शरण जा. नाथ संप्रदाय जर म्हणवता, नवनाथी जर म्हणवता तर कुठल्याही संप्रदायासोबत स्पर्धा, तिटकारा आणि तुलना करू नका. कारण घट घट गोरख बिराज, आपला जो गोरक्ष आहे हा आपल्यामध्ये या घटामध्ये जसा विराजमान आहे तसंच तो सर्वत्र विराजमान आहे. आणि म्हणून इतर सगळ्या संप्रदायांमध्ये इतर तो ज्ञानेश्वरांचा प्रणीत असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, कबीरांचे दोहे असतील, रामचरित मानस म्हणजे गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचा रामचरित मानस ग्रंथ असेल, तो दादूंचा दादू ग्रंथ असेल, पटकू असतील, अगदी शीख संप्रदायातला गुरु ग्रंथ साहेब का असे ना, अगदी 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 सुफी संप्रदायातले त्यांचे काही सुरती मंत्र असतील की नाही, बैठक मंत्र असतील की नाही, वज्रयान बुद्धिझम असेल की नाही, या सर्वांमध्ये गोरक्षनाथांचे प्रमेय आणि प्रमाण का बरं सापडतात? कारण तुमचा आणि माझा गोरक्ष हा सर्वांमध्ये आहे बरं. म्हणून तो तुम्हाला कबीरांमध्ये सुद्धा दिसतो, म्हणून तो तुम्हाला मिरेमध्ये सुद्धा दिसतो, म्हणून तो तुम्हाला सुरदासांमध्ये सुद्धा दिसतो, म्हणून तो तुम्हाला ज्ञानेश्वरांमध्ये सुद्धा दिसतो, म्हणून तो तुम्हाला मानसकार गोस्वामी तुलसीदासांमध्ये सुद्धा दिसतो. गोरक्ष ऑल टू ऑल कॉमन आहे बरं का. गोरक्ष ऑल टू ऑल कॉमन आहे. म्हणून महर्षी गर्गाचार्यांना ज्यावेळेस गोरक्षाची महती स्वतः भगवान कृष्णांनी विचारली, त्यावेळेस भगवान भगवान गर्गाचार्यांनी गोरक्षनाथांची सहस्त्र नामावली प्रगट केली. भगवान रामचंद्रांनी गोरक्षनाथांना प्रत्यक्ष शंकराचा अवतार सांगितलं. हठयोग प्रदीपिकेमध्ये भगवान शंकर स्वतः माझा योग रूप अवतार हा गुरु गोरक्ष आहे असं प्रतिपादित करतात. त्यामुळे हा गोरक्ष सर्वत्र आहे. तो तुमचा आणि माझाच नाही, फक्त त्या गोरक्षनाथाला प्रत्येक शक्तीमध्ये, त्या गोरक्षनाथाला प्रत्येक देवतेमध्ये, त्या गोरक्षनाथाला प्रत्येक साधूमध्ये, त्या गोरक्षनाथाला प्रत्येक संप्रदायामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणं हाच नाथ संप्रदायाचा मूळ मंत्र आहे. सर्वांना समावून घेणं म्हणजे बाप होणं आहे बरं का. सर्वांवर ओरडणं, किचकिच करणं, चिडचिड करणं, तुलना करणं, स्पर्धा करणं हे बाप पण नाही. बाप ज्याप्रमाणे सर्व पोरांना समाविष्ट करून घेतो, भेट ठेवत नाही, त्याचप्रमाणे कुठलाही संप्रदाय हा एकमेकांसोबत स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे नाथ संप्रदायी व्यक्तीने नाथ संप्रदाय म्हणत असताना आपल्या वाणीवर, आपल्या शब्दांवर नम्रता नामक गूळ ठेवावा, साखर ठेवावी. आपल्या वागण्यामध्ये घटघट गोरख बिराजे हा मंत्र लक्षात ठेवावा. असो, आपले अनेकोत्तम प्रश्न आहेत. गजानन बापूंचा सुद्धा एक प्रश्न आहे, त्याला सुद्धा उत्तर द्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण नवीन सेशन करू. काशीपुरीतून भगवान विश्वनाथांच्या या धर्तीमधून आपल्या सर्वांशी आज नाथ संप्रदायाच्या बाबतीत बोलता आलं. ही सुद्धा भगवान गुरु गोरक्षनाथांची, गुरु ज्ञानदेवांची, सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराजांची कृपा असं मी समजतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगून पुनश्च इथे विराम देतो की राम असो, शंकर असो, गोरक्षनाथ असो, कबीरजी महाराज असो, कुठेही भेद न पाहणं हेच त्या परम गोरख तत्वाचं द्योतक आहे. कोण श्रेष्ठ आहे आणि कोण कनिष्ठ आहे ही तुलना तुमच्या डोक्यात तोपर्यंतच विराजमान आहे जोपर्यंत तुमची मेंटॅलिटी लोकल आहे. म्हणून साधना करा, म्हणून नाम जप करा, म्हणून नाद ब्रह्म बजाओ, डमरू बजाओ, ढोलक बजाओ, नगाड़े बजाओ, गुरु गोरखनाथ जी महाराज को पुकारो, धुना चिताओ, भस्म लगाओ, गुरु गोरखनाथ को प्राप्त करो. जिस दिन गोरख की ज्योति प्रकाशित हो गई उस दिन ये सब छोटी मोटी झंझटें खत्म हो जाएगी. फिर जो भी आया वो अपना ही ऐसा अपन समझेंगे.
तो यहाँ पर नाथ संप्रदायी होने का मतलब ये नहीं कि आप हर एक पर चिल्लाते बैठो, अपने आप को कुछ अलग बताते रहो। नाथ संप्रदाय और उससे निर्माण अनेकोत्तम संप्रदाय ये एक ही है, याद रखना। घट घट गुरु गोरख बिराजे। त्यामुळे सर्वांच्या प्रती स्नेह, सर्वांच्या प्रती आदर, सर्वांच्या प्रती मित्र भावना। अहो, विश्वास ठेवण्याची पद्धत किती असली पाहिजे हे सनातनाने शिकवलेलं आहे। नाथ संप्रदायाची निर्मिती ही सनातनाच्या रक्षणासाठी झाली है, लक्षात ठेवा। नाथ संप्रदाय की निर्मिती हमारे साधुओं ने जो भगवा धारण किया वो सनातन की रक्षा के लिए किया है। तो यहाँ पर लीडर की नेतागिरी नहीं चलेगी, यहाँ पर साधुगिरी चलेगी, यहाँ पर साधना का शस्त्र चलेगा। याद रखना, भोपाऱ्यांची किंमत नाथ संप्रदायात नाही बरं का। इथे डॉन बनायला नाही यायचं, इथे डॉन बनायला नाही यायचं, इथे दान करायला यायचं। आलं लक्षात? असो, अधिकार पाहुनी केला उपदेश, त्यामुळे टीकाकारांनी सुद्धा अतिशय सांभाळून शब्द ऐकावीत आणि गुरूंना शरण जा। सद्गुरूंना शरण गेले की पाऊल वाकडं पडत नाही बरं का। मग तो नाथ संप्रदाय असो की नाथ संप्रदायाचे लेकर असो। त्यामुळे प्रत्येकाला एवढंच विनंती आहे, सद्गुरूंना शरण जा, सद्गुरूंच्या उपदेशामध्ये आयुष्य काढा, कधीच कुठली चूक होणार नाही। आणि ज्या दिवशी तुम्ही सद्गुरूंप्रती शरणागती स्वीकारली, ज्या दिवशी तुम्ही सद्गुरूंच्या प्रती शरणागती स्वीकारली, नुसता टिळा लावून, भस्म धारण करून, कापडांचा रंग बदलून, डोक्यावर काहीतरी घालून किंवा कुठली माळ धारण करून कुठलं लेबल लावता येत नाही। त्यासाठी ही माळ, तो टिळा, ती पूजा पद्धती, ती धुना, तो चिमटा अंतःकरणात सुद्धा वसला पाहिजे। आलं का लक्षात? त्यामुळे सद्गुरूंना शरण जा, त्याच वेळेस गोरक्ष आहे। सद्गुरूंना शरण जा, त्याच वेळेस शाबरी सिद्ध होते। आणि तुम्हाला नवल वाटेल, सरते शेवटी एवढं सांगू इच्छितो, अनेकोत्तम लोक आम्हाला विचारतात की मी इतके दिवस झाले या शाबरी मंत्राचा उपयोग करतो आहे, परंतु तो फळाला येत नाही। तर प्रत्येक शाबरी मंत्राचं किलक असतं, प्रत्येक शाबरी मंत्र हा बांधलेला आहे। जर मान्य केलं तर त्या शाबरी मंत्राला पहिले सोडवण्यासाठी गुरुकृपेचा आदेश लागतो। नाथ संप्रदाय आणि त्या नाथ संप्रदायाच्या सर्व शाखा, नाथ संप्रदायापासून अनेकोत्तम संप्रदाय निर्माण झालेत। यामध्ये मॅन्डेट कंपल्सरी जो उपदेश आहे, कुठलीही गोष्ट मनमुखी मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला अशी करायची नाही, हा गुरुमुखी संप्रदाय आहे। त्यामुळे कुठलाही शाबरी मंत्र घ्यायचा असेल किंवा कुठली साधना करायची असेल तर ती अधिष्ठात्री पूजनीय गुरुरूपी व्यक्तीकडून स्वीकार करूनच घ्यायची आहे, तरच ती फळाला येते। आलं का लक्षात? जे काही संशय मनात असतील ते संशय निरसन होण्यासाठी नुसतं पारायण घोकण्यापेक्षा त्या पारायणामध्ये, त्या नवनाथ भक्तिसारामध्ये, अमोघ प्रबोधमध्ये, अमनस्क योगामध्ये, सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये, विवेक सिंधूमध्ये, हठयोग प्रदीपिकेमध्ये काय लिहिलेलं आहे ते जर पाहिलं तर माझ्यासारख्यांनी परत परत हे सांगण्याची सुद्धा गरज नाही। गुरुवाक्य आणि गुरुकृपा ही सर्वात प्रधान आहे। त्या गुरुला शरण जाणं म्हणजेच स्वतःला धार्मिक बनवणं आहे बरं का। आणि गुरु जर झाला नसेल तर गोरक्षनाथ महाराजांच्या गोरख शब्दीमधलं प्रमाण आहे, निगुरा न रहिबा। त्यामुळे नाथ संप्रदाय आणि त्याच्या सखल ब्रांचेस, सखल शाखा यांना अगदी अधिकाराने सांगतो की काय घालायचं ते घाला, काय बडबडायचं ते बडबडा आणि काय गोंधून घ्यायचं ते गोंदवा। जब तक गुरु नहीं है तब तक औकात नहीं है, याद रखना। त्यामुळे श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, या संत वचनानुसार सर्व मायबापांना ही विनंती करतो की आयुष्यात साधना करत असताना, गोरक्षनाथांना शरण जात असताना, नवनाथ भक्तिसाराचं पारायण करत असताना, ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना, नाथ संप्रदायाच्या बाबतीत बोलत असताना, स्वतःला नाथ संप्रदायी म्हणवत असताना सर्वात महत्त्वाचं आहे सद्गुरूंना शरणागत जाणं। लक्षात असू द्या, नाथ संप्रदायाचे मंत्र येत असो नसो, तुम्हाला चमत्कार येत असो नसो, सिद्धी तुमच्याकडे असो नसो, तुमच्या जटा पोनीटेल असतील असो नसो, त्रिपुंड्र असेल असो नसो, माय बापो
गुरु असला पाहिजे. गुरूंची कृपा ज्याला कळली त्याला देवांची पण गरज नाही बरं का. आणि गुरु ज्याला कळले त्याला देव वेगळ्यांनी बघायची गरज नसते. ही सगळी शिकवण गुरु गोरक्षनाथ महाराजांनी गुरुदादा मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या प्रती प्रगट केली. हा तो संप्रदाय आहे जिथे वड्यासाठी डोळा काढून दिला. पण आमची गफलत अशी झाली की आम्ही स्वयंपाकातला वडा कंपल्सरी केला नाथांच्या पूजेसाठी, परंतु या कथानकाच्या पाठीमागची गुरूंच्या प्रतीची शरणागती नाही पाहिली. आम्ही ताटातल्या पदार्थातल्या वड्यामध्येच वाया गेलो. आम्ही तो डोळा वड्यासाठी काढून देताना गुरु गोरक्षनाथ महाराजांची त्यांच्या गुरुप्रतीची दादा गुरु मत्स्यनाथांच्या प्रतीची शरणागती अनन्य भाव नाही पाहू शकलो. त्यामुळे वड्यासारखे नुसते तेलात तळले जाऊ नका. वड्यासारखे नुसते तेलात तळले जाऊ नका. गुरूंची आज्ञा पाळण्यासाठी ही नजर सुद्धा आंधळी झाली तरी चालेल, परंतु गुरूंचं वाक्य हे प्रमाण मानणं शिका. लक्षात असू द्या. सद्गुरु वेद वचन परिमाणा गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामचरित मानसमध्ये म्हणतात. आणि आगाऊचे उपद्रव करण्यापेक्षा अनेक उत्तम अभ्यास ग्रंथ आहेत नाथ संप्रदायात. त्यांचं पठण करा, त्यांचं वाचन करा, म्हणजे उपद्रव बुद्धी होणार नाही, उपयोगी बुद्धी येईल. आपणही तरावं आणि लोकांनाही तारावं, आपणही आनंदी व्हावं आणि लोकांनाही आनंदी व्हावं, हा नाथ संप्रदायाचा मूल मंत्र आहे. हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, अहर्निशी कथिबा ब्रह्मज्ञानम. तुम्हाला स्वतः आनंदित व्हायचं आहे, हसत खेळत ध्यान करायचं आहे. कोणावरी न ओरडताना मी मोठा आहे तू छोटा आहे असा भेद न करता हसत खेळत ध्यान करायचं आहे. स्वतः ध्यान करायचंच आहे, पण लोकांना सुद्धा आनंदित करायचं आहे. हीच गोरक्षनाथांची शिकवण आहे. त्यामुळे गोरख घटघट बिराजे आणि गोरख सभी साजे. 99 कोट राजांना गोरक्षनाथांनी शरणागती दिली, त्यांना स्वीकारलं आणि गोरक्षनाथांपासून हजारो संप्रदाय निर्माण झाले. तुम्ही त्या गोरक्षनाथांचे चेले आहात. तुम गोरख के चेले हो. संकोचोनी काय झालासी लहान घी आपोषण ब्रह्मांडाचे. तुम्ही गुंठेदारीच्या प्लॉटमध्ये कुठल्या तरी पार्टीमध्ये कुठल्या तरी विचारधारेमध्ये संकुचित राहायचं नाहीये. गोरक्षनाथ बहुत बड़ा है. गोरखनाथ सभी जगह विराजमान है. उस गोरखनाथ की पूजा करो, उस गोरखनाथ को ध्यान में लाओ. सदगुरु में गोरखनाथ देखो, तभी गोरख प्रसन्न होगा. और ये कोई आलतू फालतू व्यक्ति नहीं बता सकता. एक ध्यान में रखना, एक लक्षात घ्या. ज्याला फक्त पैसा दिसतो तो तुम्हाला पैसेच आणायला सांगेल. ज्याला फक्त तूप दिसतं तो पूजेला तुम्हाला तूपच आणायला सांगेल. आणि ज्याला फक्त आत्मा आणि ज्योती दिसते तो तुम्हाला फक्त अंतःकरण आणायला सांगेल. त्यामुळे संप्रदाय आणि धार्मिकता ही अंतःकरणातून चालते. लक्षात ठेवा. सबको आशीर्वाद, सबको शुभकामनाएं. और याद रखना, ये वही संप्रदाय है जो सनातन का प्रतिनिधित्व करता. ये कोई अलग पार्टी नहीं है, ये कोई किसी अलग विचारधारा का प्रतीक नहीं है. नाथ संप्रदाय की निर्मिति, साधु समाज, भेख भगवा, ये सनातन की रक्षा के लिए पैदा हुआ है. ये स्वधर्म का द्योतक है. ये कर्म को प्रतिपादित करता है. भाम भूम इनसे ये संप्रदाय नहीं चलता. ये ध्यान का संप्रदाय है, ये तत्व ज्ञान का संप्रदाय है, ये हठ योग का संप्रदाय है, ये गुरु गोरख का संप्रदाय है. सबको आशीर्वाद. आज थोडं अधिकाराने बोलल्यागत थोडं वाणी उच्चार वाढला, परंतु हे सगळं आनंदाने बोललंय बरं का मी. कारण अहो आनंदात्मक परमेश्वर आपल्या अंतःकरणात ठसला तर आपल्याकडून आनंदच प्रगट होतो. आता एखाद्यानी नाथ संप्रदायामध्ये येऊन सुद्धा उचापती कामं सुरू केले तर त्याला दुःख होईल, त्याला वाईट वाटेल. दुःख आणि वाईट वाटायचं कारणच काय? होईये वही जो रामरची राखा, कहू करे तर्क बढावे साखा. सगळं काही रामजीची माया करते, तोच करतो तोच निरसतो. हे ज्याला कळलं त्यालाच गाथा समजते, त्यालाच तुकाराम महाराजांचे शब्द समजतात, त्यालाच ज्ञानदेव समजतो, त्यालाच गोरक्ष समजतो, त्यालाच नानक समजतात, त्यालाच कबीर समजतात. आम्ही ग्रंथांचं अध्ययन करावं, ग्रंथ पाठ नाही करावे, पारायण नाही करावं, ते ग्रंथ स्वतः बनवून जायचा प्रयत्न करावा. आपला तो देव करूनही घ्यावा. त्यामुळे सबको शुभकामनाएं. गोरक्षनाथ हे सर्वत्र आहे, भेदाभावाला स्थान नाही बरं का. नाथ संप्रदाय व्हा
आणि सर्वांवर प्रेम करत सुटा. आलं का लक्षात? रामकृष्ण हरी, महाराज ज्ञानेश्वर. आदेश आदेश.